नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या विमाशास्त्र विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण सागरी विम्याची कलमे या संदर्भात चर्चा करत होतो. सागरी विमापत्र घेत असताना विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये जो करार होतो त्या करारामध्ये काही अटी या करारपत्रावर असतात. त्या अटींनाच सागरी विम्याची कलमे असं म्हटलेलं आहे किंवा सागरी विम्याच्या अटी असं म्हटलेलं आहे. कालच्या लेक्चरला आपण यातील काही अटींचा विचार केलेला आहे. आज आपण इतर ज्या अटी आहेत, अजून या सागरी विम्यामधल्या सर्वसाधारण ज्या अटी आहेत त्या अटींचा अभ्यास किंवा त्या अटींची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यामध्ये पुढची जी अट आहे ती आहे पासून ते पर्यंत कलम. आता पासून ते पर्यंत कलम याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की विमामध्ये, सागरी विम्यामध्ये जो आंतरराष्ट्रीय मालाचा प्रवास एका बंदरापासून कुठल्या दुसऱ्या बंदरापर्यंत होणार आहे, तर त्यामध्ये या पासून ते पर्यंत कलमामध्ये कोणत्या बंदरापासून कोणत्या बंदरापर्यंत किंवा कुठंपासून कुठंपर्यंत या मालाचा प्रवास होणार आहे त्याचा उल्लेख या पासून ते पर्यंत कलमामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. विशेषतः विमा कंपनीची जबाबदारी याच्यामध्ये केव्हापासून सुरू होते आणि केव्हा विमा कंपनीची जबाबदारी संपते याचा उल्लेख या कलमाद्वारे केला जातो. विशेषतः विमित जहाजास किंवा जहाजावरील मालास जहाज बंदरात उभे असताना किंवा जहाज प्रत्यक्ष प्रवासात असताना सागरी धोक्यापासून नुकसान होण्याचा संभव असतो. अशा वेळेला सर्वसाधारणपणे विमा कंपनी जहाज प्रत्यक्ष प्रवासात असताना हानी झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ज्या क्षणापासून जहाजाचा किंवा जहाजावरील मालाचा प्रवास सुरू होतो त्या क्षणापासून विमा कंपनीची जबाबदारी सुरू होते. परंतु काही वेळेला जहाज बंदरात असताना सुद्धा अशा मालाला नुकसान होण्याची किंवा जहाजाला नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं विमेदार या कलमामध्ये पासून ते पर्यंत कलम यामध्ये त्या ठिकाणी आपली विमा कंपनीची जबाबदारी कुठंपासून सुरू होईल आणि कुठंपर्यंत असेल याचा उल्लेख त्या ठिकाणी करते. आणि अशा वेळेला जहाज बंदरात असतानासुद्धा जर जहाजाला किंवा त्यावरील मालाला नुकसान झालं आणि त्याचबरोबर माल प्रत्यक्ष प्रवासात असतानासुद्धा जर नुकसान झालं तर या दोन्ही वेळेला त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळू शकते. अशा वेळेला जहाजात माल चढवल्यापासून ते जहाजातील माल उतरवेपर्यंत अशा प्रकारची अट या पासून ते पर्यंत कलमामध्ये घालता येते. आणि जहाजात माल चढवल्यापासून ते जहाजातून माल उतरवेपर्यंत या मालाची संपूर्ण जबाबदारी ही विमा कंपनीची असेल किंवा विमा कंपनी या काळात नुकसान झाल्यास अशी नुकसान भरपाई देण्यास बाध्य असेल. अशा प्रकारची तरतूद या विमापत्रामध्ये या कलमाद्वारे करता येते. आणि त्यामुळं जहाज बंदरात उभं असतानासुद्धा जर जहाजाला काही नुकसान झालं किंवा जहाजावरील मालाला नुकसान झालं तर असं नुकसान भरून देण्याची तरतूद या कलमाच्या माध्यमातून करण्यात येते. त्यानंतर पुढचं जे कलम आहे ते गुदाम ते गुदाम कलम आहे. आता याच्या नावामध्येच त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता गुदाम ते गुदाम कलम याचा अर्थ सागरी विम्यामध्ये प्रवासातील सागरी धोक्यापासून विमा संरक्षण मिळते, परंतु अनेक वेळेला अंतर्गत वाहतुकीमध्ये सुद्धा धोका होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अंतर्गत वाहतुकीसाठी वेगळं विमापत्र काढायला लागू नये याच्यासाठी आयातदाराच्या निर्यातदाराच्या गुदामापासून ते आयातदाराच्या गुदामापर्यंत, म्हणजे गुदाम ते बंदर, बंदर ते बंदर आणि शिवाय परत बंदर ते गुदाम, अशा प्रकारच्या विम्याची तरतूद या कलमाच्या माध्यमातून करण्यात येते.
आणि त्यामुळं प्रत्यक्षात असा माल आयात निर्यातीला निघाल्यापासून, म्हणजे प्रत्यक्ष सागरी प्रवास नव्हे तर अंतर्गत जो निर्यातदार आहे त्या निर्यातदाराच्या गोडाऊनपासून ते आयातदाराच्या गोडाऊनपर्यंत त्या ठिकाणी अशा मालाला संरक्षण मिळवण्यासाठी अशा प्रकारचे गुदाम ते गुदाम कलम त्या ठिकाणी घालण्यात येतं. आणि यामध्ये सागरी प्रवासामध्ये जर मालाला नुकसान झालं तर ते नुकसान तर भरून मिळेलच, पण असा माल सागर प्रवासात निघण्यापूर्वी जी अंतर्गत वाहतूक त्या मालाची होते किंवा सागर प्रवासानंतर आयातदार देशाच्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनपर्यंत त्याच्या मालाची जी वाहतूक होते, या अंतर्गत वाहतुकीमध्ये सुद्धा तुम्हाला विम्याचं संरक्षण गुदाम ते गुदाम कलमानुसार मिळतं. उदाहरणार्थ समजा एखाद्या सांगलीच्या व्यापाऱ्यानं जर अमेरिकेला माल निर्यात करायचा असेल तर त्यानं सांगलीच्या त्याच्या गुदामापासून ते न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतला जो त्याचा व्यापारी आहे, आयातदार आहे, त्या आयातदाराच्या गोडाऊनपर्यंत त्या ठिकाणी माल नेण्यापर्यंत, तिथं सुरक्षित पोचेपर्यंत त्या ठिकाणी विम्याचं संरक्षण या कलमाच्या माध्यमातून घेता येतं. आणि त्यामुळं अशा या कलमाच्या माध्यमातून अंतर्गत वाहतूक असेल किंवा सागरी वाहतूक असेल, असा माल निर्यातीला निघाल्यापासून ते प्रत्यक्ष आयातदाराच्या गोडाऊनपर्यंत पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी त्याला संपूर्ण विमा संरक्षण या गुदाम ते गुदाम या कलमानुसार मिळू शकतं. त्यानंतर पुढचं कलम आहे ते म्हणजे जुन्यास नवे कलम. आता जुन्यास नवे कलम याचा अर्थ नेमका काय आहे की विशेषतः आंशिक हानीची भरपाई करताना जुन्या वस्तूंची झीज अथवा घसाऱ्यापोटी काही रक्कम वजा करण्याची तरतूद असते. अर्थात जहाज विम्याबाबत जहाजाचे काही सुटे भाग सागरी धोक्यामुळे नष्ट झाल्यास त्याची भरपाई करताना हे कलम वापरलं जातं. आणि जहाजाच्या सुट्या भागाची वापरामुळे जी झीज होते अशा झीजेसाठी काय विमा कंपनी जबाबदार राहू शकत नाही. म्हणून त्या वस्तूची नुकसान भरपाई करताना घसाऱ्यापोटी ठराविक रक्कम वजा करण्याचे अधिकार विमा कंपनीला मिळतात. आणि साधारणपणे जहाज विम्यामध्ये हे कलम घातलं जातं. म्हणजे जुन्यास नवे कलम याच्यामध्ये एखाद्या जहाजाचं आंशिक नुकसान होत असताना काही भागाचं नुकसान झालं तर अशा नुकसानीमध्ये जहाजाची त्या नुकसानीची किंमत भरपाई करत असताना त्या जहाजाच्या भागाची दैनंदिन वापरामुळे जी हानी झालेली आहे, ज्याला आपण डिप्रिसिएशन किंवा घसारा असं म्हणतो, तर त्या घसाऱ्यामुळं त्या जहाजाची किंमत किंवा त्या वस्तूची किंमत कमी होत असते. तर त्यावेळेला भरपाई देत असताना ही घसाऱ्याची किंमत वजा करून भरपाई त्या ठिकाणी दिली जाईल. त्या कलमाला जुन्यास नवे कलम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आंशिक हानीची भरपाई करताना जुन्या वस्तूची झीज किंवा घसारा याच्यापोटी काही रक्कम वजा करून त्या वस्तूची नुकसान भरपाई त्या ठिकाणी विमा कंपनी जहाजाला मालकाला किंवा जहाजावरील मालाला देत असेल. विशेषतः जहाजाच्या संदर्भात हे कलम सागरी विम्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतर सुवेज कालवा कलम हे एक महत्त्वाचं कलम आहे. आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी समुद्र उथळ आहे त्या ठिकाणी अशी समुद्रामध्ये जहाजं तळाला घासण्याची शक्यता असते. विशेषतः आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये सुवेज कालव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याच्यामध्ये मग सुवेज कालवा आहे, पनामा कालवा आहे, मँचेस्टर कालवा आहेत. तर या आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये या कालव्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळं अंतर प्रचंड प्रमाणात कमी होतं. परंतु हे कालवे नैसर्गिक नाही, ते मानवनिर्मित आहे आणि त्यामुळं त्याची खोली मर्यादित आहे. तर अशा वेळेला या कालव्यातून जहाज प्रवास करत असताना जर ते सागर प्रवासामध्ये घासलं तर त्या ठिकाणी या सुएज कालव्याच्या कलमाच्या आधारे अशा कालव्यामध्ये जर जहाज तळाला घासलं तर ते घासले या संदर्भात येत नाही, या संज्ञेमध्येच येत नाही. तर तिथं स्पष्ट त्याचा उल्लेख करण्यात येतो की सुएज कालव्यातून अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळं
आणि जर फार मोठ्या आकाराचं जहाज असेल तर असं जहाज या कालव्यामध्ये समुद्राच्या तळाला घासण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्यामुळं झालेलं नुकसान या कलमाच्या आधारे भरून दिलं जात नाही. म्हणजे सुएज कालव्यामधून असेल, पनामा कालव्यामधून असेल किंवा मँचेस्टर कालव्यामधून असेल, आंतरराष्ट्रीय वाहतुकीतील हे जे कालवे आहेत त्या कालव्यामधून जहाज नेताना जर ते समुद्राच्या तळाशी घासलं आणि त्यामुळं नुकसान झालं तर त्या नुकसानीचा समावेश सागरी धोक्यामध्ये या कलमाच्या आधारे केला जात नाही. आणि त्या कालव्यामध्ये प्रवास करताना जर जहाज घासलं गेलं तर ती नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यानंतर पुढचं जे कलम आहे ते मुदतवाढ किंवा पुढे चालू कलम असं म्हटलेलं आहे. आता मुदतवाढ किंवा पुढे चालू कलम याचा नेमका अर्थ काय आहे तर याच्यामध्ये विशेषतः जहाजाच्या मुदती विम्यामध्ये हे कलम आढळतं की साधारणपणे जहाजांचा जो विमा असतो तो वार्षिक विमा असतो आणि वार्षिक विम्यामध्ये असं जहाज जर आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये समुद्रामध्ये असेल आणि त्या काळात जर जहाजाचा विम्याची मुदत संपत असेल तर अशा जहाजाच्या विम्याचं नूतनीकरण करता येणं त्यावेळेला शक्य असत नाही. तर अशा वेळेला असं जहाज पुढच्या बंदरात जाईपर्यंत अशा विम्याला या कलमाच्या आधारे मुदतवाढ मिळू शकते. आणि त्या मधल्या काळात जर त्या जहाजाचं काही नुकसान झालं तर असं नुकसान त्या जहाजाचा विमा काढलेला आहे असं गृहीत धरून जरी त्याचं नूतनीकरण झालेलं नसलं तरी त्या नूतनीकरणासाठी विशिष्ट अशी मुदत त्या ठिकाणी दिली जाते आणि विशिष्ट अशा बंदरावर त्या ठिकाणी जहाज गेल्यानंतर तिथं विम्याचं तुम्हाला नूतनीकरण करता येऊ शकेल. त्या आधारे त्या ठिकाणी विमा कंपनी तुम्हाला या जास्तीत जास्त 1 महिन्याची मुदतवाढ तुम्हाला या कलमाच्या माध्यमातून घालता येते. अर्थात त्यासाठी तुम्हाला विमा कंपनीला सूचना द्यावी लागते. आणि विमेदारानं सांगितलेल्या विशिष्ट बंदरावर किंवा मुदत मागितलेली असल्यास त्या विशिष्ट मुदतीत नूतनीकरण मात्र जर केलं नाही तर मात्र हे विमा संरक्षण आपोआप रद्द होतं. म्हणजे मुदतवाढ आणि पुढे चालू कलमाच्या माध्यमातून जर जहाजाच्या मुदती विम्याच्या संदर्भात हे कलम साधारणतः असतं की जहाज प्रवासात असताना जर जहाजाच्या नूतनीकरणाची मुदत आली असेल किंवा जहाजाचा पूर्वीचा विमा संपत असेल तर असा विम्याचं नूतनीकरण करण्यासाठी विमा कंपनीच्या विनंतीनुसार जास्तीत जास्त 1 महिन्याची मुदत विमा कंपनी अशा विम्याला देत असते. त्यालाच मुदतवाढ किंवा पुढं चालू कलम असं म्हटलेलं आहे. मात्र अशा मुदतीत किंवा जर एखाद्या विशिष्ट बंदराचं नाव विमेदारानं सांगितलं असेल तर त्या बंदरात गेल्यानंतर मात्र तिथं विमा कंपनीच्या या विमापत्राचं नूतनीकरण केलं पाहिजे. ते जर नूतनीकरण झालं नाही तर मात्र त्या ठिकाणी असा विमा करार आपोआप रद्द होतो. त्यानंतर पुढचं कलम आहे त्याला कार्यवाही व खर्च कलम असं म्हटलेलं आहे की यामध्ये विमीत जहाज किंवा जहाजावरील माल वाचवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीपोटी किंवा केलेल्या खर्चापोटी विमा कंपनीकडून वसूल करण्याचा अधिकार दिलेला आहे. समजा साधारणपणे सागरी विमापत्रामध्ये हे सर्व कलम असतात. साधारणपणे सागरी विम्यामध्ये जे अनेक धोके असतात तर अशा धोक्यांचं स्वरूप प्रचंड असतं आणि त्यामुळं अशा धोक्यापासून होणारं नुकसान हे कमीत कमी व्हावं याच्यासाठी काही वेळेला धोका टाळण्यासाठी किंवा धोक्यामधलं नुकसानीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही खर्च करावा लागतो, काही कार्यवाही करावी लागते. विशेषतः माल समुद्रात फेकून द्यावा लागतो, मग जहाजाचं वजन कमी करावं लागतं. तर अशा वेळेला किंवा काही वेळेला आपल्या जहाजातील माल दुसऱ्या जहाजामध्ये चढवावा लागतो वजन हलकं करण्यासाठी. प्रत्येक वेळेला काय फेकूनच द्यायला पाहिजे असं नाही. तर अशा वेळेला त्याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी विमा कंपनी देण्यास जबाबदार असते. अर्थात आंशिक हानीच्या भरपाई व्यतिरिक्त हा खर्च असतो आणि तो वेगळा भागवावा लागतो. म्हणजे एवढं करूनसुद्धा आंशिक हानी झालीच तर त्या आंशिक हानीचा खर्च तर द्यावा लागतोच, पण त्याच्याशिवाय अशी हानी कमीत कमी व्हावी यासाठी केलेला जो खर्च आहे तो खर्चसुद्धा विमा कंपनी भरून देण्यास बाध्य असते. त्यानंतर मालकी हक्क त्याग कलम की
मालकी हक्क त्या कलमामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की कार्यवाही आणि खर्च कलमाच्या दृष्टीनं हे कलम महत्त्वाचं आहे. जर विमीत जहाजास आणि जहाजावरील मालास वाचवण्याचा कार्यवाही व प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्या मालमत्तेवरील मालकी हक्क सोडून दिला जातो आणि मालकी हक्क त्यागाची सूचना विमा कंपनीला दिली जाते. तेव्हा या कलमानुसार विमेदारास असा मालकी हक्क त्यागाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे एखाद्या मालाच्या सागरी प्रवासामध्ये असताना मालाचा धोका उत्पन्न झालेला आहे आणि असा धोका उत्पन्न झाल्यानंतर माल वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते शक्य होत नाहीत. अशा वेळेला अशा मालाचा ताबा सोडून द्यायचा, अशा जहाजाचा अधिकार मालकी हक्क सोडून द्यायचा आणि त्यानुसार तो माल गेला आहे असं गृहीत धरायचं. असं जे कलम आहे त्याला मालकी हक्क त्याग कलम असं म्हटलेलं आहे. आणि या मालकी हक्क त्यागाचा अधिकार त्या मालकाला प्राप्त होतो आणि तशी सूचना विमा कंपनीला दिली जाते की मी आता या मालाचा मालकी हक्काचा त्याग केलेला आहे. अर्थात असा विमेदारानं मालकी हक्काचा त्याग केला की आपोआपच त्याची मालकी ही विमा कंपनीकडं येते आणि विमा कंपनी काय करू शकते, या अधिकारानुसार आपला हक्क त्या मालमत्तेवर साबित करू शकते आणि विमेदाराला संपूर्ण मालाच्या हानीची भरपाई विमा कंपनी देते. म्हणजे सागरी प्रवासामध्ये मालाला नुकसान झालं आणि अशा वेळेला माल वाचवण्याचे कुठलेही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत तर विमेदार त्या मालावरील आपला मालकी हक्क सोडून देतो, तशी सूचना विमा कंपनीला देतो आणि मग विमा कंपनी त्या मालाची संपूर्ण नुकसान भरपाई देऊन त्या मालमत्तेवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करते. त्यानंतर दुरुस्ती अधिकार कलम हे पुढचं कलम आहे की या कलमानुसार विमेदार विमीत जहाजाची कोणत्याही बंदरात आणि कितीही खर्च लागला तरी दुरुस्ती करू शकतो. म्हणजे एखादं जहाज प्रवासामध्ये आहे आणि ते नादुरुस्त झालेलं आहे तर अशा वेळेला कुठल्याही बंदरामध्ये कितीही खर्च आला तरी ते जहाज दुरुस्त करण्याचा अधिकार या कलमानुसार विमा कंपनीला नव्हे तर जहाज मालकाला मिळतो. आणि त्यामुळं जहाजाची संभाव्य होणारी हानी टाळण्यासाठी हे दुरुस्तीचे अधिकार विमेदारास मिळतात. कारण अशी दुरुस्ती लक्षात येऊनसुद्धा जर त्यानं वेळेवर केली नाही तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते, दुर्घटना घडण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला मग जहाजाला दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे असं लक्षात आल्यानंतर जिथं बंदर असेल त्या बंदरामध्ये कितीही खर्च आला तरी त्याला अशा दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. आणि अशी दुरुस्ती जर विमेदारानं केली नाही तर त्या ठिकाणी त्याला आणि मालाचं नुकसान झालं तर नुकसान भरपाईच्या रकमेतून साधारणतः 15% रक्कम वजा करण्याचा अधिकार विमा कंपनीचा असतो. म्हणजे एखाद्या जहाजात दुरुस्तीला आलेलं आहे आणि ते दुरुस्त न करता तसंच त्यानं वापरलं आणि त्यामुळं नुकसान झालं नंतर तर अशा नुकसान भरपाईतून जहाज मालकानं जहाज दुरुस्त न केल्यामुळं त्या नुकसान भरपाईतून त्याला 15% रक्कम विमा कंपनी वजा करून नुकसान भरपाई देईल. आणि त्यामुळं जहाज दुरुस्त करण्याचा विमेदाराचा अधिकार आहे आणि त्यानं ते जबाबदारीसुद्धा त्याच्यावर या कलमानं टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर ताबा आणि जप्तीमुक्त कलम. आता ताबा आणि जप्तीमुक्त कलम म्हणजे काय तर शत्रू राष्ट्राने युद्ध परिस्थितीमुळे किंवा युद्ध धोक्यामुळं एखाद्या जहाजाचा किंवा जहाजावरील मालाचा ताबा घेतल्यास अथवा ते जप्त केल्यास होणारं नुकसान भरून मिळणार नाही असं या कलमात नमूद केलेलं असतं. म्हणजे अनेक वेळेला अशी युद्धजन्य परिस्थितीमध्ये जहाज त्या समुद्रातून जात असताना शत्रू राष्ट्राच्या हद्दातून जात असताना ते जप्त होण्याची शक्यता असते, त्यावरील माल जप्त होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये जर जहाज आणि माल जप्त झाला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद या जहाज आणि ताबामुक्ती किंवा ताबा आणि जप्तीमुक्त विमा कलमामध्ये असते. कारण युद्धसदृश धोक्यामुळे झालेली जप्ती किंवा अडवणूकसुद्धा या कलमामध्ये असून त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास विमा कंपनी जबाबदार राहत नाही. त्यामुळं ताबा आणि जप्ती कलम हे वगळलेले धोके या सदरामध्ये येतात आणि विमा कंपनी हे कलम आपल्या विमापत्रात घालत असते. कारण अशी परिस्थिती उद्भवली तर त्या भागातून असं माल वाहतूक करणं धोक्याचं असतं आणि अशा वेळेला अशा जहाजाची किंवा त्यावरील मालाची जप्ती केली शत्रू राष्ट्रानं
तर त्यामुळं होणारं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. त्यानंतर पुढचं कलम आहे ते साक्षांकन कलम आहे. आता साक्षांकन कलमामध्ये विमापत्रातलं हे शेवटचं कलम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार झाल्यानंतर अशा कराराच्या शेवटी विमा कंपनीची सही असते आणि इन विटनेस वेअर ऑफ असं लिहून कंपनीचा अधिकृत अधिकारी त्या विमापत्रावर सही करत असतो. त्याला साक्षांकन कलम असं म्हटलेलं आहे. म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये करार झाल्यानंतर कराराच्या शेवटी विमा कंपनीचा अधिकारी त्याच्यावर साक्षांकन करत असतो, स्वतःची सही करत असतो, अन्यथा असं विमापत्र अग्राह्य धरलं जातं. आणि त्यामुळं असं साक्षांकन कलम आहे की त्याच्यामध्ये विमा कंपनीच्या अधिकाऱ्यानं त्याच्यावर इन विटनेस ऑफ असं म्हणून त्यानं सही करायला पाहिजे. आणि शेवट त्या पुढचं कलम आहे ते म्हणजे ज्ञापन कलम, मेमोरँडम क्लॉज असं म्हटलेलं आहे की विमापत्राचं साक्षांकन कलम संपल्यानंतर जर काही विशेष सूचना द्यायच्या असतील किंवा देण्याच्या असतील तर त्या विशेष सूचना या कलमामध्ये लिहिल्या जातात. आंशिक हानीबद्दल काही बंधनं याच्यात नमूद केलेली असतात. जहाजावरील कोणकोणत्या मालाची आंशिक हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळेल अथवा मिळणार नाही याची माहिती या ज्ञापन कलमामध्ये दिलेली असते. म्हणजे विमापत्राचं सही केल्यानंतर शेवटी जसं ताजा कलम म्हणून आपण पत्रामध्ये लिहितो तसं विशेष कलम म्हणून हे ज्ञापन कलम त्याच्यामध्ये घातलं जातं आणि त्यामध्ये आंशिक भरपाईच्या बाबतीत कोणकोणत्या कारणानं होणारी आंशिक भरपाई भरून मिळेल किंवा भरून मिळणार नाही त्याचा विशेष उल्लेख या ज्ञापन कलमामध्ये केला जातो. तर या पद्धतीनं सागरी विम्यामध्ये विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये जो करार होतो त्या करारामध्ये साधारणपणे या प्रकारच्या अटी त्या विमापत्रामध्ये असतात. त्यालाच सागरी विमापत्राच्या अटी किंवा सागरी विमापत्रातील कलमे असं म्हणतात. अर्थात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सागरी विम्यामध्ये जो विमापत्राचा नमुना असतो तो काय प्रकाशित केलेला असत नाही, तो काय प्रिंटिंग असत नाही. त्यामुळं प्रत्येक सागरी विम्यापत्रामधला असणारा मजकूर हा वेगवेगळा असू शकतो. सागरी धोक्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, जोखीम वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं प्रत्येक सागरी विमापत्राचं स्वरूप वेगवेगळं असतं. परंतु साधारणपणे सर्व सागरी विमापत्रामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी त्याच्या त्या मालाच्या जोखमीच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी घातलेल्या असतात. त्यालाच आपण सागरी विम्यातील कलमे असं म्हणतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. अर्थात आत्ता आपल्याला दुसऱ्या सेमिस्टरच्या संदर्भामध्ये विद्यापीठानं फॉर्म भरायची नोटीस काढलेली आहे, आपल्या ग्रुपवरती नोटीस टाकलेली आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म आपले भरायचे आहेत. त्याच्यासाठी ज्या सूचना आहेत त्या सूचना त्या नोटीसमध्ये आहेत. सर्वांनी ती नोटीस बघायची आहे आणि त्यानुसार वेळेत आपले सेकंड सेमिस्टरचे अर्ज भरायचे आहेत. त्याच्यामध्ये मुदत दिलेली आहे, फी किती आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते सर्व नोटीस व्यवस्थित बघून आपण आपापले फॉर्म वेळेत भरण्याची कार्यवाही कॉलेजच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी आणि विद्यापीठाच्या गाईडलाईननुसार आपल्याला करायची आहे. तर सर्वांनी या नोटिसीची दक्षता घ्या आणि आपले फॉर्म सेकंड सेमिस्टरचे वेळेत भरा. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.